हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आता मी मंदामध्ये मला सुट्ट्या होत्या, त्यासाठी मी गावाकडे गेलो होतो। तर आमच्या गावाकडेच म्हणजे आमचं जे घर आहे तर तिथे मी स्वामींची सेवा केली होती। तर जेव्हा मी सेवा केली होती तर तेव्हा व्हिडिओ करणं मला शक्य झाला नाही, त्यामुळे अशी जी क्लिप आहे तर ही मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। म्हणजेच मी जेव्हा गावाकडे गेलो होतो तर तेव्हा एक गुरुवार देखील आला होता, त्यामुळे म्हटलं आपण स्वामींचं जे पारायण आहे तर ते आपण कोणत्याही गुरुवारी करू शकतो। त्यासाठी मग अशा प्रकारे जी स्वामींची सेवा आहे तर ती देखील स्वामी म्हणजे जेव्हा स्वामींच्या मनामध्ये येतं तर तेव्हा ते आपल्याकडून अशी सेवा करून घेतात। तर जी स्वामींची सेवा आहे तर ती मी केली होती। तर हा व्हिडिओ त्याच्यासाठीच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जेणेकरून तुम्ही देखील अशा प्रकारे स्वामींची जी सेवा आहे तर ती करू शकता। तर तुम्ही जो पूजेमध्ये फोटो बघत आहात स्वामी महाराजांचा, तर हा आमच्या घरचाच म्हणजे खूप जुना फोटो आहे महाराजांचा। म्हणजे जेव्हा माझी आजी सेवा करत होती तर तेव्हाचा हा फोटो आहे। आणि जी महाराजांची आमच्या घरामध्ये जी तांब्याची मूर्ती आहे छोटी महाराजांची, तर तीच मी या पूजेमध्ये ठेवली होती। तर तुम्ही बघू शकता, तर डेकोरेशन देखील मी केलं होतं। आणि हे जे तुम्ही खाली फुलांची जी रांगोळी बघत आहात तर ही देखील मी घरी म्हणजेच तयार केली होती। तर अशा प्रकारे जेव्हा मी घरी असतो तर तेव्हा देखील जी पूजा आहे तर ती कशा प्रकारे म्हणजे छान दिसेल याचा खूप प्रयत्न करत असतो। तर तुम्ही बघू शकता जी महाराजांची आरती आहे म्हणजेच वाचन देखील माझं झालं होतं, आणि जी महाराजांची आरती आहे तर ती देखील आता करून झालेली होती। स्वामींची जी पूजा आपण जेव्हा करतो तर एकदम साधी आणि सोपी मांडणी असते। म्हणजेच आपल्याकडे महाराजांचा फोटो किंवा त्यांची मूर्ती असायलाच हवी जेव्हाही आपण महाराजांचे पारायण करतो। आणि त्यानंतर आपण म्हणजेच कलशाची स्थापना करू शकतो। जर तुम्हाला करायची नसेल तर तुम्ही केली नाही तरी चालेल। तर सर्वात पहिल्यांदा मी जो महाराजांचा फोटो आहे तर तो ठेवून घेतला चौरंगावरती, त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घेतला। तर तुम्ही साईडला बघत असाल तर ही जी समई आहे तर ही देखील माझ्या आजीच्या लग्नातली आहे। तर म्हणून जे जुन्या वस्तू आहेत तर ह्या देखील दिसायला खूप छान दिसतात आणि मला देखील खूप आवडतात अशा जुन्या वस्तू ज्या पितळेच्या असतात। तर ती मी समई पहिल्यांदा प्रज्वलित करून घेतली। त्यानंतर जो मंगल कलश आहे तर त्याची देखील स्थापना करून घेतली। म्हणजेच खाली तांदळाची राश ठेवून घेतली, त्यावरती जो कलश आहे तर तो ठेवला, त्यामध्ये 1 रुपया 1 सुपारी ठेवली, त्यावरती 5 नागवेलीची पानं ठेवली। जर आता मी गावाकडे होतो त्यामुळे जी नागवेलीची पानं आहेत तर ती मला सहज म्हणजेच मिळून गेली। त्यावरती जो श्रीफळ आहे ते मी ठेवून घेतलं। त्यानंतर महाराजांच्या फोटोना मी हार घालून घेतला, त्यानंतर वस्त्र अर्पण केली, त्यानंतर अष्टगंध कुंकू लावून घेतलं। यानंतर जी म्हणजेच गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करावी लागते। म्हणजेच गणपती बाप्पांच्या पूजेशिवाय आपली कोणतीही पूजेची सुरुवात होत नाही, त्यामुळे गणपती बाप्पांच्या साक्षीने म्हणजेच मी सुपारीची जे म्हणजे सुपारीचा अभिषेक करून घेतला। आणि त्यानंतर खाऊच्या पानावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती ती सुपारी आहे तर ती ठेवून घेतली आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलं। त्यानंतर सुपारीला मी दुर्वा म्हणजेच जे फूल आहे ते अर्पण केलं। त्यानंतर जे वस्त्र आहे तर ते देखील मी अर्पण केलं। आणि यानंतर मग जी महाराजांची मूर्ती होती माझ्याकडे तर तिचा देखील मी अभिषेक करून घेतला। तुम्ही व्हिडिओमध्ये जे आसन बघत आहात महाराजांचं तर हे देखील म्हणजेच मी घरीच तयार केलेलं आहे। तर याचा देखील व्हिडिओ म्हणजे आता मी जेव्हा घरी जाईल तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल की मी हे कशा प्रकारे तयार केलं होतं। तर हे देखील दिसायला खूप छान दिसते, पण मी आता सोबत आणलेलं नाही, हे मी सर्व जे सामान आहे तर हे सर्व घरीच ठेवलं होतं। तर हे जे आसन आहे तर ते मी म्हणजेच 2 दिवस मला लागले होते तयार करण्यासाठी। तर याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल। तर जी महाराजांची मूर्ती आहे तर तिचा मी अभिषेक करून घेतला। स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप करून देखील तुम्ही अभिषेक करू शकता। आणि त्यानंतर म्हणजेच आंब्याचा सीझन होता तर आंबे देखील मी महाराजांना अर्पण केली। आणि हे जे तुम्ही लोटी भांड बघत आहात तर हे थोडंसं मोठ्या साईजचं आहे। म्हणजेच जेव्हा मी गावाकडे जातो तर तेव्हा अशा प्रकारचं हे जे लोटी भांड आहे तर हे गावाकडे आहे। आणि एक म्हणजेच मी इथे राहतो जिथेच माझी जॉब आहे तर तिथे देखील एक आहे, पण ते छोट्या साईजचं आहे। म्हणजेच जेव्हा मी इथे कोणतीही सेवा करतो तर त्याचा मी तेव्हा यूज करतो। तर तुम्ही बघत आहात तर हे जे हार वगैरे आहेत तर हे देखील मी आदल्या दिवशीच म्हणजेच करून ठेवले होते अगोदरच्या रात्री। त्यामुळे कसं की उद्या म्हणजेच आपल्याला पूजा करायची असते तर तेव्हा जास्त काही होत नाही आणि आपलं जे सर्व जे सामान आहे तर ते आपल्याला व्यवस्थित मिळून जातं। तर अशा प्रकारे तुम्ही जे साईडचं देखील डेकोरेशन बघत आहात तर हे जे म्हणजे त्याच्यामध्ये मी फुलं आणि कॅन्डल लावले आहेत तर हे मागच्या दिवाळीच्या वेळेस मी बनवले होते। तर याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि याची लिंक देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल, जेणेकरून तुम्ही देखील हे मागवू शकता। म्हणजे जेव्हा आपण याचा आपल्या पूजेमध्ये यूज करतो तर तेव्हा आपली जी पूजा आहे तर ती देखील दिसायला खूप छान दिसते। आणि तुम्ही ज्या छोट्या छोट्या ज्या समय आहेत तर त्या देखील बघत आहात तर ह्या देखील मी ऑनलाईनच बनवलेल्या आहेत। ह्या देखील आपल्या पूजेमध्ये खूप छान दिसतात। आणि ज्या मोठ्या समय आहेत माझ्याकडे तर त्या मी माझ्यासोबत इकडे घेऊन आलेलो आहे। स्वामींची जी सेवा आहे तर आपण सकाळीच करत असतो। तर तुम्ही जे मागचं देखील डेकोरेशन बघत आहात तर हे देखील म्हणजेच मी संध्याकाळीच करून ठेवलं होतं। म्हणजेच आपल्याला जेवढं काही अगोदरच करता आलं तर तेवढं आपण करून ठेवावं, जेणेकरून नंतर मग आपण जेव्हा पूजा करतो तर तेव्हा आपल्याला घाई होत नाही। तर अशा प्रकारे जी स्वामींची सेवा आहे तर ती म्हणजेच मी 8 वाजता सुरुवात केली होती स्वामींच्या सेवेला। तर 9-9:30 वाजता जी सेवा आहे तर ती माझी कंप्लीट
भेट देखील झाली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा देखील आपण स्वामींचे पारायण करतो तर तेव्हा आपल्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असायलाच हवा। तर माझा जो श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ होता तर हा माझ्या रूमवरच राहिला होता, म्हणजेच मी जिथे जॉबला आहे तर तिथेच राहिला होता। घाईघाईमध्ये तो म्हणजेच मी पॅक करून ठेवला होता, पण माझ्या लक्षात नाही राहिला आणण्यासाठी आणि घरी देखील नव्हता। त्यामुळे मग आपण म्हणजेच जे गुगल आहे तर त्याच्यावरती मी सर्च करून मग त्याच्यावरतून मी वाचून घेतला आणि त्यानंतर मग महाराजांना जो नैवेद्य आहे तर तो मी दाखवून घेतला आणि दुसऱ्या दिवशी पूजेची जी मांडणी आहे तर ती मी उचलून घेतली। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।